लग्न होऊन 4 महिन्यांचा कालावधी झालेला होता. पती योगेश रात्री उशिरा आलेला होता. उशीर घरी आलेल्या पतीला पाहून गौरीला राग आला. घराचा दरवाजा उघडून ती बेडरूम मध्ये गेली. योगेश हा बाहेरून जेवण करून आलेला होता, त्यामुळे तो पत्नीच्या पाठीमागे बेडरूम मध्ये गेला. त्यावेळी गौरी नाराज झाली हे योगेशच्याही लक्षात आलं. त्याने गौरीजवळ जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गौरीने त्याला जवळ येण्यास विरोध केला. मात्र योगेश हा समजावण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी गौरीने अंगाला हात लावला तर त्याने खूप वाईट परिणाम होतील अशा प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यावेळी योगेश याला तर पत्नीबरोबर संबंध करायचे होते. त्यावेळी त्याने गौरीचा विरोध पाहून मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग केली आणि यापुढे जे काही घडलं ते अतिशय भयंकर स्वरूपाचं घडलं. कारण जो काही प्रकार त्या बेडमध्ये झाला त्यामध्ये त्या पत्नीचा जीव गेला. केवळ पतीला संबंधाला विरोध केल्यामुळं जे काही घडलं होतं ते अतिशय भयंकर होतं. पतीने तर संबंध केले पण पत्नीला आपला जीव गमावा लागला. नेमकं काय प्रकरण घडलं होतं आणि तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचं नोटिफिकेशन येईल. मध्य प्रदेश राज्यातील भिंड नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील पुलेह नावाचं गाव आहे. या ठिकाणी राहणारा योगेश हा कामगार म्हणून काम करतो. काही वर्षापूर्वी त्याचं घरच्यांनी लग्न केलं. त्यावेळी योगेशाला लग्न करण्याची तर इच्छा नव्हती, परंतु घरच्या लोकांच्या दबावाखाली योगेश यांनी हे लग्न केलेलं होतं. घरातील परिस्थितीचा अंदाज घेऊन योगेश हा त्या ठिकाणी राहण्याचा प्रयत्न करत होता. त्यानुसार गौरी नावाच्या तरुणीशी योगेश याचं लग्न पार पडलं. लग्न झाल्यानंतर दोघेही आनंदात राहण्यास सुरुवात झाली होती. शेवटी नवीन घरी नवरी आलेली होती. त्याच पद्धतीने तिला तिच्या मनासारखं वाटेल त्या पद्धतीने राहण्याची इच्छा असते. मात्र प्रत्येकाच्या घरातील परिस्थिती वेगळी असते. कुठे पुरुष हक्क चालतो तर कुठे महिला सासरवाडीवर हक्क गाजवण्यासाठी जातात. अशाच प्रकारे गौरीचं झालं होतं. लग्न झाल्यानंतर योगेश हा गौरीबरोबर चांगले राहण्याचा प्रयत्न करू लागला होता. मात्र योगेश ज्या पद्धतीने राहत होता त्याचा गैरफायदा गौरी घेऊ लागली होती. योगेशाला ताब्यात ठेवण्यासाठी गौरी प्रयत्न करू लागली होती. त्यावेळी काही गोष्टी योगेशाच्याही लक्षात येऊ लागल्या होत्या. मात्र त्याने हे सर्व सहन करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या मनातील गोष्टी तो घरात सांगत नव्हता. जर काही सांगितलं तर घरचे लोक गौरीला बोलतीलच असे त्याला वाटायचे. त्यामुळे त्याने सर्व सहन करण्याचा प्रयत्न केला. आता यामध्ये असा विषय असा झाला होता की गौरी ही तिच्या मर्जीनुसार योगेश बरोबर वागू लागली होती. रात्री जेव्हा योगेश जवळ यायचा त्यावेळी गौरी मूड असेल तर त्याच्याशी संबंध प्रस्थापित करायची. मात्र तिने विरोध केल्यानंतर योगेश शांत बसून राहायचा. अशा प्रकारे दोघांचा रात्रीचा माहोल कधी रंगीन मानायचा तर कधी काळाकुट्ट अंधार होऊन निघून जायचा. ज्या पद्धतीने गौरी आल्यानंतर घरातील वातावरण झाले होते त्यामुळे योगेशाच्या डोक्यावर त्याचा ताण वाढलेला होता. या ताणामुळे त्याने या गोष्टी काही मित्राकडे सांगण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी मित्राने त्याला एका बारमध्ये घेऊन गेले आणि त्या ठिकाणी भरपूर दारू पाजली आणि त्यानंतर त्याला घरी आणून सोडलं. ज्या पद्धतीने योगेशाची अवस्था झालेली होती ती अवस्था पाहून गौरीला राग आला. घरात सुरू झालेल्या राड्याने योगेश याने शांतपणे बेडमध्ये जाऊन झोपण्याचा निर्णय घेतला. योगेश याची दारू पिण्याची पहिली वेळ होती त्यामुळे त्याला ते सहन झाले नाही. मात्र जेव्हा सकाळ झाली तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आपण घरी येताना दारू पिऊन आलो होतो. पत्नी आपल्यावर अधिकार गाजवत नाही हे योगेश याच्या डोक्यात फिट बसलेलं होतं. त्यामुळे तो 3-4 दिवसाला आता घरी दारू पिऊन येऊ लागला. मात्र यामध्ये एक अडचण अशी झाली की योगेश हा दारू पिऊन आल्यानंतर गौरी त्याला बेडरूम मध्ये येऊनच देत नव्हती. त्यामुळे यातून कसा मार्ग काढावा असा विचार योगेश करू लागला होता. लग्न होऊन 2 महिन्यांचा कालावधी झालेला होता. या 2 महिन्यात काही दिवस फक्त गौरी त्याच्याबरोबर संबंध केलेले होते. एक प्रश्न सुटला होता परंतु दुसरा प्रश्न निर्माण झालेला होता. 1 महिन्यांचा कालावधी असाच निघून गेला. योगेश या प्रश्नामुळे हैराण झालेला होता. 27 जून रोजी तो कामावरून येण्यापूर्वी तो एका बारमध्ये गेला. त्या ठिकाणी भरपूर त्याने दारू पिली आणि त्यानंतर मग तो घरी आला. त्याची अवस्था पाहून पुन्हा गौरी संतापली. योगेश याला तर ती काहीच बोलली नाही, सरळ बेडरूम मध्ये निघून गेली. योगेश याच्या घरचेही त्यावेळी झोपी गेलेले होते. त्यामुळे योगेश हा सरळ बेडरूम मध्ये गेला. त्याच्या मनात असलेली इच्छा तो पूर्ण करण्यासाठी गौरीजवळ गेलेला होता. त्यावेळी गौरीने माझ्या अंगाला हात लावू नका, तुमच्या तोंडाचा खूप वास येतो आहे. जर तुम्ही बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम देखील वाईट होतील अशा प्रकारची धमकी गौरीने त्या बेडरूम मध्ये योगेश याला दिली. त्यावेळी योगेशाच्या मनातील पुरुषीपणा जागा झाला. पती असून मला विरोध करते का? आता तुझे सर्वच बाहेर काढतो. तू ज्या पद्धतीने वागतेस तुझे व्हिडिओ शूटिंग करून घरच्यांना पाठवतो असे म्हणताच दोघांमध्ये भांडण सुरू झालं. त्यावेळी गौरी शूटिंग करायला विरोध करू लागली. त्यानंतर योगेश याने मोबाईलवर शूटिंग सुरू केलं. संबंध करण्यापूर्वी दोघांचं जे काही भांडण सुरू झालेलं होतं ते सर्व शूटिंग होऊ लागलं होतं.
योगेश याने गौरीला पालतं पाडलं होतं, तिची साडी काढून संबंध करायला सुरुवातही केली होती. परंतु योगेश हा नशेत असल्यामुळं आपण काय करतो हे त्याच्या लक्षात येत नव्हते. दोघांची संबंधाची शूटिंग देखील त्याच मोबाईलमध्ये सुरू होतं. मात्र गौरी हे सर्व सुरू असताना विरोध करत होती, तरी पण योगेश थांबला नाही. शेवटी सर्व काही उरकल्यानंतर योगेशच्या डोक्यात गेलेला संताप उफाळून बाहेर आला आणि त्याने गौरीच्या गळ्यावरच पाय लावला. गळ्याला दाबल्यामुळे गौरीचा आवाज देखील बाहेर निघाला नाही. तिला ओरडताही आलं नाही. याच दरम्यान गौरीची हालचाल बंद झाली. त्यावेळी योगेश हा शांत झाला. परंतु जेव्हा सकाळ झाली तेव्हा योगेश याची नशा उतरली होती. त्याने गौरीला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा योगेशाला धक्का बसला, कारण त्याच्या हातातून रात्री जे काही घडलं होतं त्यामध्ये गौरी सर्वांना सोडून गेली होती. सकाळी जेव्हा योगेश याने बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा वडिलांना जे काही ते सर्व सांगितलं, तोपर्यंत गावात सर्व माहिती पोहोचली होती. गावातले लोकांनी योगेशाच्या घरी गर्दी करायला सुरुवात केली होती. बेडवर गौरी पडलेली होती. सर्वांनी गौरीची अवस्था पाहून त्यांच्या अंगावर काटा आला. काही वेळात योगेश हा पोलीस ठाण्यात गेला आणि त्या ठिकाणी त्याने पोलिसांना पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक योगेशाच्या घरी पोहोचलं. त्या ठिकाणी गौरीच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आणि ज्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग सुरू होती तो मोबाईल देखील पोलिसांनी हस्तगत केला. रेकॉर्डिंग पाहिल्यानंतर पोलिसही हैराण झाले. त्यामुळे योगेश याने जे काही केलं होतं ते सर्व मोबाईलमध्ये शूटिंग झालेलं होतं. त्यानंतर पोलिसांनी गौरीचा मृतदेह PM साठी पाठवला आणि योगेश हा आता तर पोलीस ठाण्यातच होता. त्याच्याकडे सर्व काही विचारपूस केली. परंतु ज्यावेळेस गौरीच्या माहेरी हे सर्व कळालं तेव्हा त्यांनी सासरवाडीत येऊन गोंधळ घालायला सुरुवात केली. ही हत्या फक्त योगेश याने केली नाही, तर त्याचे वडील सुद्धा या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप गौरीच्या माहेरच्यांनी केला. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी आता सध्या गुन्हा तर दाखल केलेला आहे. मात्र योगेशच्या वडिलांना देखील या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अजून तपास करत आहेत. अजून यामध्ये वेगळी काही बाजू आहे का याचा देखील आता पोलीस शोध घेत आहेत. मात्र व्हिडिओ शूटिंगचा पुरावा प्रत्यक्ष पोलिसांच्या हाताला लागलेला आहे. ज्या घरात 3 महिन्यापूर्वीच आनंदाचा क्षण आलेला होता त्याच घरात काळोख निर्माण झालेला होता. त्यामुळे डोके ठिकाणावर ठेवून संसार करा, एवढंच या कथेवरून सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद.